नमस्कार. आता आपण या ॲग्रीमेंटमधील कलम 10 ते 14 या तरतुदी पाहूयात. आतापर्यंत 10 पर्यंत पाहिलेले आहेत आपण. तर 10वी आहे लॉक इन पिरियड. आता हा लॉक इन पिरियड म्युच्युअली ठरवण्यावर असतो. हा साधारण 1 महिन्याचा या ठिकाणी ठेवलेला आहे. तर या लॉक इन पिरियडचा अर्थ काय, की नायदर आणि नॉर म्हणजे अशा भाषेमध्ये दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो, की या लॉक इन पिरियड समजा हा इथे 1 महिन्याचा आहे, पण आपण 6 महिने आहे असं गृहीत धरून समजून घेण्याच्या दृष्टीने सोपं. तर या 6 महिन्याचा लॉक इन पिरियड जर ठेवला, तर या पिरियडमध्ये लायसन्सर म्हणजे मालक जो आहे, तो लायसन्सीला म्हणजेच भाडेकऱ्याला 6 महिन्याच्या आत जागा रिकामी करण्यास सांगू शकत नाही. हे या ठिकाणी दिलेलं आहे. आणि नॉर म्हणजे दुसरी गोष्ट काय, की लायसन्सी सुद्धा या पिरियडमध्ये लॉक इन पिरियडमध्ये जागा रिकामी करणार नाही. आता समजा इन्स्पाइट ऑफ दिस मॅन्डेटरी क्लॉज, हे जरी मॅन्डेटरी असलं तरीही जर लायसन्सी यांनी सदर जागा सोडायचं ठरवलं किंवा सोडली कोणत्याही कारणास्तव, असं जर झालं तर ही शॅल पे टू द लायसन्सर लायसन्स फी फॉर द रिमेनिंग लॉक इन पिरियड. म्हणजे जर 6 महिन्याचा आपला लॉक इन पिरियड आहे आणि जर भाडेकऱ्यांनी पहिल्या 3 महिन्यानंतरच म्हटलं की मला जागा सोडायची आहे, तर त्यांनी उरलेले जे 3 महिने लॉक इन पिरियडचे आहेत टोटल, त्या 3 महिन्याचं भाडं राहा किंवा राहू नका मालकाला द्यायचं आहे. आता दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये, ऑन द अदर हँड जर मालकाने जर हा लॉक इन पिरियड संपायच्या आतमध्ये जर लायसन्सी यांना जागा सोडण्यास सांगावे लागले, त्यांना सांगायची गरज पडली वगैरे असं काही झालं, तर ही शॅल कॉम्पन्सेट द लायसन्सी म्हणजे त्यांना भरपाई द्यायची आहे फॉर लॉस अँड इनकन्व्हिनियन्स म्हणजे जे नुकसान झालेलं आहे, गैरसोय झालेली आहे, तर त्या केसमध्ये त्यांनी ते नुकसान गैरसोय जे झालेलं आहे त्याची भरपाई द्यायची आहे. जर इफ ही हॅज बीन आस्क्ड टू व्हेकेट द प्रिमाइसेस, जर मालकाने त्यांना जागा सोडण्यास सांगितले लॉक इन पिरियड संपण्याच्या आधीच. हा नंबर 10 कलम झाला. आता एक कॅन्सलेशनची सुद्धा प्रोव्हिजन या ॲग्रीमेंटमध्ये असते. म्हणजे असं काही नाही की एकदा ॲग्रीमेंट केलं 11 महिन्याचं, 1 वर्षाचं, 3 वर्षाचं, तर ते कॅन्सलच होऊ शकत नाही. सब्जेक्ट टू द कंडिशन ऑफ लॉक इन पिरियड म्हणजे लॉक इन पिरियडचा जो कालावधी आहे समजा 6 महिने आहे, त्याच्या अधीन राहून. जर आता मालक कधी जागा सोडा, ॲग्रीमेंट टर्मिनेट किंवा कॅन्सल किंवा त्याला त्यांनी एक डिटर्मिनेशन हा शब्द वापरलेला आहे इथे, तो दिसेलच आपल्याला याच्यामध्ये. तर तसं जर सांगितलं जर जागा सोडायला सांगायचं असेल, जर लायसन्सी यांनी रेग्युलर आणि पंक्च्युअल पेमेंट्स जर दिली नाही किंवा एखाद्या टर्म कंडिशन ॲग्रीमेंटमधली कॉव्हेनंट टर्म कंडिशन यांचा जर भंग केला, कमिट्स ब्रीच, किंवा एखादा नवीन लॉ कुठला अस्तित्वात आला की ज्यांनी लिव्ह अँड लायसन वर प्रोहिबिशन आणण्यात येईल, अशी जर काही केस झाली तर हे लायसन्स रिवोक करता येऊ शकतं. फक्त त्याकरता नोटीस इन रायटिंग ऑफ 1 मंथ, 1 महिन्याची लेखी नोटीस देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लायसन्सी यांना सुद्धा जागा रिकामी करण्याचा अधिकार आहे मुदत संपण्यापूर्वीच. म्हणजे असं काही नाही की 11 महिन्यासाठी करार केला तर 11च महिने राहावं लागेल. फक्त त्यांना त्यासाठी एक लेखी नोटीस द्यावी लागेल 1 महिन्याची. 1 महिना पूर्व नोटीस द्यावी लागेल आणि जागा मोकळी करतात. पुढचा कलम आहे 12 पोझेशन संदर्भात. जेव्हा लायसन संपेल, कालावधी संपेल किंवा टर्मिनेट करण्यात येईल किंवा रद्द करण्यात येईल, तर त्यावेळी इमिजिएटली विदाऊट डिले लायसन्सी यांनी ती जागा रिकामी करायची आहे. सर्व त्यांचे सामान आणि त्यांच्या चीजवस्तू ज्या काही आहेत त्या रिमूव्ह करायच्या आहेत जागेतून. आणि याच्यामध्ये जर फेल्युअर किंवा निग्लिजन्स करण्यात आला एक्सपायरी नंतर, किंवा हा डिटर्मिनेशन शब्द ही टर्म इथे वापरलेली आहे त्यांनी,
सुनर डिटर्मिनेशन म्हणजे काय? मुदत संपण्याच्या आधी टर्मिनेट करणे. तर तसं केलं समजा, की मुदत संपल्यानंतर किंवा नोटीस 1 महिन्याची देऊन संपवण्यात आल्यानंतर देखील जागा रिकामी केली नाही, तर त्याचा परिणाम इथे सांगितलेला आहे. डॅमेजेस ॲट द रेट ऑफ डबल द डेली अमाउंट ऑफ कॉम्पन्सेशन. म्हणजे ज्या दिवशी ॲग्रीमेंट संपेल त्या दिवसानंतर जर तिथे निवास केला, सामान काढून घेतलं नाही, तर दुप्पट दराने नुकसान भरपाई ही डॅमेजेस शब्द वापरलेला आहे. नुकसान भरपाई ही घरमालकाला द्यावी लागेल. आणि याचबरोबर पुढे असंही लिहिलेलं आहे, की कराराची मुदत संपल्यानंतर लायसन्सर यांना, लायसन्सी यांना कुठल्याही कोर्टाची मदत न घेता बाहेर काढण्याचा अधिकार राहील. आता पुढचा एक मिसलेनियस क्लॉज आहे. यामध्ये जर आपलं मालक आणि भाडेकरी यांच्या काही ॲडिशनल टर्म्स कंडिशन्स असतील, तर त्या इथे मेन्शन करायच्या आहेत. हे मॅन्युअली टाईप करावं लागतं. ती कंडिशन काय असू शकते बुवा, की समजा एखादा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये पार्किंग स्पेस आहे खाली फोर व्हीलरची. पण एखादा लायसन्सी म्हणाला, की मला पार्किंग नकोय, मी त्याचे पैसे वाचवू इच्छितो. तर मग फक्त ते इथं मेन्शन करायचं, की या बंगल्याला फोर व्हीलर पार्किंग आहे, परंतु ते या ॲग्रीमेंट अंतर्गत देण्यात आलेले नाही. हे एवढं नमूद करून टाकायचं तिथं. आणि 14वा जो शेवटचा क्लॉज आहे, तर या ॲग्रीमेंटचा खर्च जो आहे तो कुणी केलेला आहे, कुणी करायचा आहे. तर खर्च कुठला आहे? स्टॅम्प ड्युटी आहे, रजिस्ट्रेशन फी आहे आणि इन्सिडेंटल चार्जेस म्हणजे की डाटा एंट्री म्हणा किंवा टायपिंगचे चार्जेस, झेरॉक्सिंग वगैरेचे जे काही चार्जेस आहेत, ते इन्सिडेंटल चार्जेस ते जे काही असतील ते आयदर लायसन्सीनी भरायचे आहेत किंवा लायसन्सर यांनी भरायचे आहेत किंवा दोघांनी इक्वली भरायचे आहेत. तर ते ठरवण्यावर असतं आणि शक्यतो ही रक्कम निम्मी केली जाते. पुढे इथे शेड्यूलचा क्लॉज आहे, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ द प्रिमायसेस दिलेला आहे. पुढच्या पानावर जाऊ आपण. या ठिकाणी इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, की फ्लॅट नंबर काय आहे, बिल्टअप एरिया किती आहे, गॅलरी केवढी आहे वगैरे वगैरे, कितवा मजला आहे, गाव कुठलं आहे, शहर कुठलं आहे वगैरे वगैरे. आणि आता या ठिकाणी पुढे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, त्यामुळे आपण आता थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये इथे एक्झिक्युशन आहे आणि इथे ॲडमिशनचा सेक्शन आहे. हे नंतर बघूया. धन्यवाद.